लातूर शहरातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात लोकनेते कैलासवासी गोपीनाथराव मुंढे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून सदरील पुतळ्याचे अनावरण दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। दरम्यान यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी मंत्री धनंजय मुंढे, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार देवेंद्र कोठे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना, मनपा आयुक्त मानसी मीना, पोलीस महानिरीक्षक शहाजी उमा, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे लोकनेते कैलासवासी गोपीनाथराव मुंढे यांच्याबद्दल बोलताना आपल्या भाषणात काय म्हणाले ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी शामराव सूर्यवंशी, जिल्हा प्रतिनिधी, लातूर। मुंडे साहेबांना कागद पाहून बोलायची सवय नव्हती। कागद त्यांचा पीए खूप द्यायचा आणि ते नेमके कागद हरवायचे आणि मग पुरावा दाखल आलेला कागद त्यांना कधी सापडायचा नाही। मग जो कोरा कागद मिळेल तो कोरा कागद दाखवायचे, हा माझ्याकडे पुरावा आहे। पण कोणाची हिंमत नव्हती मुंडे साहेबांना विचारायची की दाखवा मुंडे साहेब तुमच्याकडे काय पुरावा आहे। लोकांना माहिती होतं मुंडे साहेबांनी कागद दाखवला म्हणजे नक्की त्यांच्याकडे पुरावा असेल। त्यांचा कोरा कागद देखील पुरावा म्हणून अख्खं सभागृह स्वीकारायचं, ही मुंडे साहेबांची काम करण्याची पद्धती होती। आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मुंडे साहेबांनी पक्ष वाढवला आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून त्यांच्याकडनं शिकायला मिळाली, ती म्हणजे सामाजिक न्यायाचं कन्व्हिक्शन। मुंडे साहेबांनी सामाजिक न्यायाची कास कधी सोडली नाही। त्याकरता त्यांना राजकारणामध्ये काही अडचणी देखील सहन कराव्या लागल्या, पण मुंडे साहेब हे नेहमीच आपल्या विचारांवर अडिग राहिले। ज्यावेळी मराठवाड्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करायचा, याच्यावर 2 गट झाले होते, मोठी आंदोलनं चालली होती। त्यावेळी मुंडे साहेबांनी कन्व्हिक्शनने हे सांगितलं की नाही, या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे आणि त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लागलं पाहिजे। आणि त्याकरता संघर्ष केला, त्याकरता जेलमध्ये गेले, त्याकरता मोठ्या प्रमाणात आंदोलनं मुंडे साहेबांनी केली। त्याचा काही परिणाम देखील, राजकीय परिणाम त्यांना भोगावा लागला, पण त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही।